अमरावती मनपा महापौर आणि उपमहापौर पदासाठी होणारी निवडणूक आता 30 जानेवारीऐवजी 6 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. 29 जानेवारीपर्यंत महापौर पदासाठी भाजपच्या नगरसेविका लता देशमुख आणि शिवसेना शिंदे गटाच्या स्नेहा आशिष लुल्ला यांनी नामांकन अर्ज उचललेले आहेत. तर उपमहापौर पदासाठी आतापर्यंत युवा स्वाभिमान पक्षाचे अजय जयस्वाल, सचिन भेंडे, प्रशांत वानखडे, शिवसेनेच्या मंजुषा जाधव आणि बसपाचे सचिन वैद्य यांच्यासह एकूण 7 नगरसेवकांनी अर्ज उचललेले आहेत. नामांकन अर्ज उचल करण्याचा अंतिम दिवस 2 फेब्रुवारी असून विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांच्या निर्देशानुसार 6 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवक नगरसेविका हात उंचावून मतदानाद्वारे पार पाडणार आहेत. येत्या 2 फेब्रुवारीपर्यंत आणखी कोणत्या पक्षाचे नगरसेवक अर्जाची उचल करणार हे आता पाहावं लागणार आहे. अमरावती महानगरपालिकेतील महापौर उपमहापौर निवडणूक 30 जानेवारीला होणार होती, मात्र आता ती तहकूब करण्यात आलेली आहे. हीच निवडणूक येणाऱ्या 6 फेब्रुवारीला होणार आहे. आतापर्यंत 7 उपमहापौर पदाकरिता अर्जाची उचल करण्यात आली आहे, तर महापौर या पदाकरिता 2 उमेदवारांनी अर्जाची उचल केली आहे. लता देशमुख ज्या भाजपच्या नगरसेविका आहेत त्यांनी महापौर पदाच्या अर्जाची उचल केली आहे, तर दुसरीकडे स्नेहा लुल्ला या शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका आहेत त्यांनी सुद्धा महापौर पदाकरिता आज अर्जाची उचल केली आहे. येणाऱ्या 6 फेब्रुवारीला कोणाची गणित सूत्र जुळणार, कोणाचं बहुमत मोठं होणार आणि कोणाच्या पारड्यात कोणत्या पक्षाच्या नगरसेवकांचं मत पडणार हे आता पाहावं लागणार आहे. अजय शृंगारे, विदर्भ मतदार, अमरावती.